कुणाचा पुढे आहे तुम्हाला सांगा मी अनाउन्स करतो. धन्यवाद अरविंद दादा, आपण कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपल्या मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद दादा. या ठिकाणी जोडले गेलेत माझ्यासोबत समायोजन कक्षामध्ये सूरज टेमकर सर. मी पण देखील टेमकर आहे. एक टेमकर भाऊकी म्हणून आपण या ठिकाणी आम्हाला वाटतं आजच्या समायोजन कक्षामध्ये दाखवतात आणि आमच्या खऱ्या हाताने स्कोरर म्हणून काम पाहत आहेत किरण टेमकर. म्हणजे टेमकर बंधू आपण आज योगायोगाने या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण जातोय मैदानाच्या दिशेने. मला वाटतं या ठिकाणी पहिला चेंडू फेकला होता सूरज जाधव यांनी आणि पहिल्या चेंडूवरती मला वाटतं या ठिकाणी काय पाहायला मिळतंय तर पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी एक मोठा गडी बाद होतोय नऊ क्रिकेट संघाचा. तो आहे पहिला गडी कोण बाद होतोय पाहावं लागेल आणि बाद झालाय तो सुधीर. ज्या सुधीरची फलंदाजी बघण्यासाठी नक्कीच या ठिकाणी त्याचा चाहता वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता, परंतु तो चाहता वर्ग नक्कीच या ठिकाणी नाराज झालेला असेल कारण गोलंदाजीवरती कोण आलाय तर गोलंदाजीवरती आलाय तो सूरज जाधव. ज्या सूरज जाधवने अनेक मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार प्रदान केलेत. आपल्या मोठ्या रणनीतीने या ठिकाणी गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी मोठं योगदान देण्यासाठी नेहमीच सज्ज असतो असा सह्याद्रीमध्ये खेळणारा हा सूरज जाधव आता मात्र आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तर आजच्या या स्पर्धेमध्ये म्हणजे उन्नवरे फायटर्स संघाकडून खेळतोय. असा हा उन्नवरे गावातील बलाढ्य संघ उन्नवरे फायटर्स संघ आज या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच माझ्यासोबत या ठिकाणी या फायटर संघासाठी महत्त्वपूर्ण नेतृत्व करण्यासाठी या ठिकाणी सुनीलजी पानकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. नक्कीच एक मार्गदर्शन देखील फार महत्त्वाचं असतं संघाला आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. पुढील चेंडू सूरज याचा फेकला जातोय. दुसरा चेंडू मात्र सूरज याचा मला वाटतं गती मात्र चुकले, लेंथ चुकले, चेंडू गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू येतो वाईट चेंडू. एक बोनस पॉईंट दिला गेलाय कारण जरी वाईट चेंडू असेल ना तरी एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे सूरज ज्याच्यावरती मोठी जबाबदारी असेल. दोन षटकाचे हे सामने असतील आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मोठा गडी बाद केलाय म्हणजे गोलंदाजी तारीफ नक्कीच करावी लागेल कारण गडी देखील तेवढ्याच ताकदीचा या ठिकाणी बाद केलाय तो आहे सुधीर. आता स्ट्राईक वरती आलाय सुधीरची जागा घेण्यासाठी आलाय निकेत याला चेंडू फेकलाय सूरज यांनी. तोपर्यंत एक धाव तर नक्कीच घेतले आणि आपल्या संघाचं या ठिकाणी धावसंख्या पोहोचले 2 धावा. आता स्ट्राईक वरती आलाय, स्ट्राईक वरती पोहोचले सुचित. हा देखील एक मोठा सुचित याच्यावरती देखील मोठी जबाबदारी असेल. एक मोठा हिटर म्हणून ज्याला ओळखला जातं नवयुग संघाचा सुचित याच्यावरती जबाबदारी असेल कारण सुधीर बाद झाल्यानंतर हा देखील महत्वाचा या ठिकाणी गडी मानला जातो. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी करतोय सूरज जाधव, रोखून ठेवतोय संघाला, परंतु पंचांचा इशारा होतोय पुन्हा एक वाईट चेंडू. वाईट +1 सूरज 2 धावा दिल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 4 धावा कारण वाईट +1 म्हणजे तो एक बोनस पॉईंट मिळतोय नऊ क्रिकेट संघाला. आता स्ट्राईक मध्ये पोहोचलाय सुचित. नक्कीच या ठिकाणी मोठी निकेत पोहोचलाय त्याला देखील मोठी खेळी खेळावी लागेल. हो क्या बात आहे सूरज, जबरदस्त गोलंदाजी सूरजाची. या ठिकाणी पाहतोय आपण रनआउटचा खतरा तो अपील केली जाते तोपर्यंत किती धावा घेतल्या जात आहेत. मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते कारण ज्या पद्धतीने सूरज यांनी चेंडू फेकला होता चेंडू अडवला देखील गेला आहे आणि या ठिकाणी एक अपील देखील केली झाली. रनआउटचा खतरा होऊ शकतो का आणि या ठिकाणी निर्णय येतोय पाहावं लागेल. रिव्ह्यू आहे का हे देखील पाहावं लागेल. मला वाटतं कमिटीने या ठिकाणी घोषित केले आहे की रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. रिव्ह्यू या ठिकाणी ठेवण्यात आलेला नाही आहे त्याच्यामुळे पंचांनी या ठिकाणी दोघांमध्ये डिस्कस करून हा निर्णय दिला जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी करतोय सूरज जाधव, एक लंबी खिलाडी म्हणून ओळखलं जातं. सह्याद्री संघाकडून नक्कीच आपण पाहिलं असेल असा हा सूरज जाधव आज आपण पाहतोय उन्नवरे
गावातून खेळताना म्हणजेच उन्नवरे फायटर संघातून खेळताना आपण पाहतोय आणि प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढ्याच उमदीचा संघ म्हणून ओळखला जातो तो आहे नवयुग क्रिकेट संघ पांगारे गोविंद शेतवाडी. आता स्ट्राईक वरती पुन्हा सज्ज झालाय. धाव संख्या झाली 5 धावा. पुढील चेंडू सूरज याच्या हातामध्ये चेंडूला या ठिकाणी फेकला जातोय. क्या बात आहे. पुन्हा चेंडू अडवला जातोय. एक धाव रोखली जाते. तोपर्यंत एक धाव तर नक्कीच घेतली आहे. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवले. धावसंख्या पोहोचले 6 धावा. 6 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. सूरज सुंदर गोलंदाजी करतोय. रोखून ठेवतोय प्रत्येक चेंडू या ठिकाणी अगदी आत्मविश्वासाने फेकतोय असा सूरज जाधव. हो क्या बात आहे. यष्टी रक्षक पाहावे. यष्टी रक्षक यांच्या देखील पाहावं लागेल. यष्टी रक्षक देखील आहे अक्षय जाधव. हा देखील एक सह्याद्री संघाकडून खेळताना आपण पाहिलं असेल अक्षय जाधव याला. सुंदर यष्टी रक्षक आणि एक महत्वाचं म्हणजे मला वाटतं आजच्या या स्पर्धेमध्ये संघनायकाची भूमिका मला वाटते बजावताना आपण पाहतोय असा अक्षय. सुंदर या ठिकाणी रणनीती आखली जाते. प्रत्येक चेंडू या ठिकाणी आत्मविश्वासाने फेकतोय सूरज. जबरदस्त रोखून ठेवतोय. चेंडूवरती येतोय माही. सुंदर या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. जर आपण पाहिलं या मैदानाची रूपरेषा तर हे खुलं मैदान आहे. जिथे आपण चेंडूला दिशा दिली जाईल तो चेंडू नक्की सीमारेषेबाहेर जाईल असं हे खुलं मैदान आहे. त्यामुळे टेक्निकने खेळणं फार महत्वाचं आहे. आत्मविश्वासाने खेळणं फार महत्वाचं आहे या मैदानामध्ये. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवयुग गोविंद शेत पांगारी संघाची धावसंख्या होते. धावसंख्या पोहोचते 7 धावा. मला वाटतं पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले फक्त आणि फक्त 7 धावा. सूरजसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण पहिलं षटक फेकलं होतं. पहिल्या षटकामध्ये सूरजने जरी वाईट जरी फेकलं ना तर पुढील चेंडू जे घेतलेत ना सुंदर गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त केवळ 7 धावा दिल्या. आता दुसरी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. ज्याने आपण पाहिला असेल की DPL म्हणजे दापोली प्रीमियर लीग मध्ये जो खेळाडू खेळलेला आहे असा उन्नवरे गावचा हा खेळाडू म्हणजेच गोलंदाजीवरती आलाय विशाल तांबे. विशाल तांबेचा पहिला चेंडू फेकतोय विशाल. चेंडू गेलाय मला वाटतं यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा आलाय पहिल्या चेंडूवरती वाईट चेंडू. कारण ज्यावेळेस आपण मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो अशा मोठमोठ्या स्पर्धा खेळणारे हे खेळाडू त्यामध्ये विशाल तांबे. क्या बात आहे. बघा चेंडूला कशा पद्धतीने गती दिली जाते. मला वाटतं या ठिकाणी आकुटचा चप्पडचा चेंडू होता. चेंडूला या ठिकाणी मला वाटतं बॅट कटर लागून चेंडू गेला यष्टी रक्षक अक्षय जाधव ह्याच्या हातामध्ये आणि या ठिकाणी एक मोठा गडी बाद होतोय. माघारी परततोय. नाराज या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल नवयुग संघाची कारण निकेत या ठिकाणी बाद होतोय. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय कारण असं वाटलं होतं की एक मोठी धावसंख्या उभी होईल. मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलं जाईल. परंतु ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं उन्नवरे फायटर संघाने जी या ठिकाणी बाजी मारली ना जी सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली ना ती दाद द्यावी लागेल या दोन्ही गोलंदाजांना. कारण पहिली गोलंदाजी या ठिकाणी केली गेली. पहिलं षटक फेकले गेले. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी केवळ 7 धावा दिल्या गेल्या आणि दुसरे षटक या ठिकाणी चेंडू दिला गेला आहे विशाल तांबे याच्या हातामध्ये. ज्यांनी अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत. ज्यांनी DPL सारख्या दापोली प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धा खेळल्यानंतर जो आत्मविश्वास त्याच्याकडे आहे जो कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे तो नक्कीच संघाला या ठिकाणी महत्वाचा ठरेल. या ठिकाणी मात्र विशाल तांबे याच्या चेंडूचं स्वागत केलं गेलंय. चेंडू फेकला गेला सीमारेषे पार. आलाय पुन्हा एक खणखणीत षटकार आणि हा षटकार या ठिकाणी लगावला गेलाय तो आहे फलंदाज दीपक. दीपकसाठी मात्र टाळ्या झाल्या पाहिजेत. कुठेतरी संघाची धावसंख्या थांबली होती. कुठेतरी आपल्याला या ठिकाणी धावफलक मोठं करायचं होतं. मोठं आव्हान उभं करायचं होतं. परंतु हे आव्हान जर उभं करायचं असेल तर 1-2 धावा न घेता मला या ठिकाणी मोठी फटकेबाजी करावी लागेल. मला सीमारेषेच्या बाहेर चेंडू फेकायला लागेल आणि तेच महत्वाचं काम या ठिकाणी दीपकने केलंय. आणि या महत्वपूर्ण षटकाराच्या मदतीने या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवले. धावसंख्या पोहोचले 14 धावा.
यानंतर पुढील सामन्यासाठी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतो के स्टार क्रिकेट संघ कोपटकरवाडी फणसो वर्सेस सद्गुरू क्रिकेट क्लब दाबिल मोरेवाडी. के स्टार क्रिकेट संघ कोपटकरवाडी वर्सेस सद्गुरू क्रिकेट संघ दाबिल मोरेवाडी. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. या ठिकाणी काय पाहायला मिळतं तर आता मात्र विशाल सांगतोय पहिला चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा आहे. ही चढाओढ आपल्याला या क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळते. कारण या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती क्रिकेट विशाल यांनी या ठिकाणी षटकार या ठिकाणी लगावला होता. परंतु विशालने सांगितलं पुढचा चेंडू माझ्याकडे आहे. आणि या ठिकाणी मोठा गडी देखील बाद केलाय. ज्यांनी षटकार या ठिकाणी लगावला गेला होता तो मात्र माघारीवरून परतलाय दीपक. आता पाहावं लागेल धावसंख्या पोहोचली ती 14 धावांवरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय प्रथमेशला मला वाटतं पुढील काही चेंडू खेळावे लागतील. एक जर पाहायला गेलं तर एक मोठं आव्हान म्हणजे कमीत कमी 20 ते 22 धावांचं आव्हान या ठिकाणी तुम्हाला उभंच करावं लागेल. कारण प्रतिस्पर्धा देखील तेवढाच तगडा संघ या ठिकाणी आहे. तो आहे उडनवरे फायटर्स संघ. पुढील चेंडू विशालीच्या हातामध्ये मोठंसं रनअप करून चेंडू फेकला जातो. यष्टीरक्षक याची चालाकी जर आपण पाहिली ना तर या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय याच्यावरती मोठी जबाबदारी आहे संघाची. कारण एक नेतृत्व करत असताना देखील अक्षय याच्या बरोबरीने आपल्याला पाहायला गेलं संघामध्ये अनेक खेळाडू आज पाहायला मिळतात. किशोर खाफरे असेल, धुरंधर असेल आणि स्वतः खास म्हणजे मला वाटतं नागेश पानकर हे देखील गावून आलेले आहेत. असं या भरणा संघ उन्हाळे गावातील असे बलाढ्य खेळाडू आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या या संघासाठी महत्वाची कामगिरी बजावतात उन्हाळे फायटर संघाकडून. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. रनआउटचा खतरा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा सज्ज असेल तो विशाल तांबे पुढील चेंडू फेकण्यासाठी. आकुडे टप्प्याचा चेंडूचं स्वागत केलं गेलंय. चेंडू जाईल का सीमारेषेपार पाहावं लागेल. आणि चेंडू गेलाय सीमारेषेपार. आलाय पुन्हा एक खणखणीत चौकार. आणि या 4 धावेच्या मदतीने नवयुग संघाची धावसंख्या होते 18 धावा. शेवटचा चेंडू असेल, महत्वाचा चेंडू असेल नवयुग संघासाठी. कारण 18 धावा तर नेऊन ठेवल्यात. कारण 11 धावा आतापर्यंत दिल्या गेल्यात 5 चेंडूंवरती. आता महत्वाचा चेंडू असेल शेवटचा चेंडू. हो आकुड टप्प्याचा चेंडू होता परंतु पंचांचा इशारा येतो. या ठिकाणी कोणताच निर्णय नाहीये. ओव्हर षटक समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नवयुग क्रिकेट संघाची धावसंख्या होते 18 धावा. 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावांची गरज. अशी ही मोठी लढत आजची स्पर्धेमध्ये संजीवनी चषक 2026. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. कारण थोडंसं आपल्याला घड्याळाकडे देखील पाहावं लागेल. जसं घड्याळाचा आकडा पुढे सरकत राहील तशी आपला दिवस देखील मावळत राहील. त्याच्यामुळे महत्वाची या स्पर्धेमध्ये असतं ते वेळेला फार महत्व आहे. टाइम इज मनी म्हटलं जातं. बॅट्समन उडी मारतो तरी वरनं जातोय बॉल. डायरेक्ट डिसिजन देऊन टाकतात. के स्टार्स क्रिकेट संघ कोपटकरवाडी आणि श्री सद्गुरू क्रिकेट संघ दाभोळी ह्या दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण टॉस उडून घ्यायचा आहे. सन्माननीय अरविंद दादांना मी विनंती करतो की त्यांनी हे टॉस उडवायचं आहे. दोन्ही संघनायकांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर मंचाच्या जवळ यायचं आहे. के स्टार क्रिकेट संघ कोपटकरवाडी शेवटचा कॉल आहे आपल्या दोघांना. सद्गुरू क्रिकेट क्लब दाभीळ मोरेवाडी.
दोन्ही झालेले आहेत. क्षेत्ररक्षण सजवून घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोविंशेतवाडी. या संघाने प्रथम फलंदाजी केली आणि प्रथम फलंदाजी केल्यानंतर एक मोठं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय, ते म्हणजेच 18 धावांचं टार्गेट आहे. 19 धावांचं आव्हान असेल. 12 चेंडू 19 धावा आणि मैदानामध्ये दाखल होत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय उन्नवरे फायटर संघाकडून एका बाजूला नागेश पानकर, दुसऱ्या बाजूने अक्षय जाधव. या ठिकाणी संदीपजी सुरटकर बघा या ठिकाणी वॉकिंग साठी सकाळी आले होते आणि थोडेसे मिस झालेले आहेत. कुणा जर या ठिकाणी जर हाफ पॅन्ट वरती आहेत, कुणा जर या ठिकाणी दिसले असा व्यक्ती तर नक्कीच या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. सद्गुरू क्रिकेट क्लब या ठिकाणी त्यांनी टॉस विन केलेला आहे आणि बॉलिंग घेतलेली आहे. तर पुढील सामना लवकरात लवकर आपण चालू करायचा आहे. पंचांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर चला सामना चालू करायचा मित्रांनो. वेळेला फार महत्व आहे. सामना सुरू करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 18 धावा केल्या गेल्यात आणि 19 धावांची विन आहे जिंकण्यासाठी. आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम नवयुग क्रिकेट संघाने या ठिकाणी आव्हान करून ठेवलं आहे 19 धावांचं. आता 19 धावा पूर्ण करायच्या आहेत उन्नवरे फायटर संघाला. आता आजच्या या स्पर्धेसाठी आपल्याला आर्थिक सहकार्य लाभले आहे असे सन्माननीय रामचंद्रजी गोपाळ उके सर यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना देखील विनंती करतो आपण या स्पर्धेमध्ये थांबायचं आहे शेवटपर्यंत. आपण पाहतो NTC स्पोर्ट दर्शनजी मात्रे यांच्या YouTube लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील पाहणारे सर्व चाहते वर्ग आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. थेट जाऊया मैदानाच्या दिशेने. प्रथम गोलसाठी आलाय तो प्रथमेश. पहिला चेंडू प्रथमेश यांचा नवयुग क्रिकेट संघाकडून पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू अक्षयसाठी फेकला जातोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला जातोय. 19 धावांची गरज आहे मित्रांनो. 12 चेंडू आणि 19 धावा अशी ही महत्वाची या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही संघांमध्ये होत असलेली लढत सुंदर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय प्रथमेश.
सन्माननीय श्रीकांत ओके यांनी आता इथे आपल्याला आर्थिकदृष्ट्या मदत केलेली आहे, त्याबद्दल मी संजीवनी हितवर्धक मंडळातर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं या ठिकाणी आपण शुभ सुमनांनी स्वागत करूया, कारण या दिवसभरामध्ये विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांची देखील या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे. आपण पुन्हा मैदानाच्या दिशेने जातोय. पहिला चेंडू अक्षयसाठी फेकला होता. अक्षय यांना न समजलेला चेंडू होता, निर्धाव केला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र अक्षय यांनी स्वागत केले चौकाराने आणि आपल्या संघाचं खाते देखील उघडले गेले. पुढील चेंडू असेल प्रथमेश यांचा, पाहायला गेलं सामना करेल अक्षय जाधव. हो क्या बात आहे. पुन्हा अक्षय तुटून पडला, चेंडूवरती येतोय, चेंडू झालाय सीमारेषे पार, आलाय पुन्हा अक्षयच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. एका मागोमाग एक या ठिकाणी चौकार लगावले जातात. संघासाठी महत्वपूर्ण निभावतोय, आपली जबाबदारी पार पडतोय तो अक्षय जाधव. या ठिकाणी मोठी जबाबदारी म्हणजेच आजच्या या स्पर्धेमध्ये मला वाटतं स्वतः संघनायक म्हणून या संघाची उन्नवरे फायटर संघाची जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती आहे तो अक्षय जाधव मैदानामध्ये दाखल झालाय. त्याला साथ महत्वपूर्ण देईल तो एक बिग हिटर म्हणून ज्याला ओळखलं जातं असं नागेश पानकर. 2 चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 8 धावा, 3 चेंडू आणि 8 धावा या ठिकाणी केल्या आहेत. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र चुकलाय. चेंडू गेला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू. सुंदर चेंडू होता. अक्षय जर आपण या ठिकाणी आपल्या चतुराईने जर खेळला असता तर नक्कीच हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर गेला असता ऑफच्या दिशेने जर आपण पाहिलं, परंतु रिव्हर्स षटकारामध्ये खेळण्यासाठी सज्ज, नेहमीच सज्ज राहतो तो अक्षय, परंतु हा चेंडू मात्र सुंदर फेकलाय प्रथमेश यांनी. एकामागोमाग एक चेंडू या ठिकाणी निर्धाव देखील फेकतोय, चौकार देखील पाहायला मिळत आहेत. अशी अतितडीची आपल्याला सामना पाहायला मिळतोय. हो पुन्हा एकदा या ठिकाणी मैदानात गुदगुल्या खात चेंडू जाईल का, तोपर्यंत नक्की 2 धावा घेतात. सुंदर रन बिटवीन द विकेट अक्षय आणि नागेश पानकर. या 2 धावेच्या मदतीने धावफलक सांगते, धावसंख्या होते 10 धावा. आता मित्रांनो 10 जर आकडा आपण ऐकला ना तर नक्कीच आपल्याला ज्यांची आठवण येते जर्सी नंबर 10 नंबर ज्यांच्या जर्सीवरती आपण नेहमीच पाहतो असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना देखील आपण या ठिकाणी मानवंदना करूया, कारण ज्यांच्या प्रेरणेने या क्रिकेट विश्वामध्ये ज्यांचं या ठिकाणी देव म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे सचिनजी तेंडुलकर. पुन्हा सज्ज झालाय प्रथमेश. आता मात्र प्रथमेशांचा पुढील चेंडू अक्षयसाठी, वारंवार अक्षय चेंडू उकले जात आहेत आणि या चेंडूवरती देखील निर्धाव फेकला जातोय. पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उन्नवरे फायटर संघाची धावसंख्या होते 10 धावा. या 10 धावांमध्ये 2 चौकार मात्र नक्कीच पाहायला मिळाले अक्षय जाधव यांच्या बॅट मधून. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 6 चेंडू आणि 9 धावांची गरज, अशी ही मोठी लढत आपण पाहतोय आजच्या संजीवनी चषक 2026 या स्पर्धेमध्ये. दुसरी महत्वाची जबाबदारी कोणावरती दिली जाते नवयुग संघाकडून पाहावं लागेल, कारण स्ट्राईक वरती पोहोचला एक बिग हिटर म्हणून ओळखलं जातं तो आहे नागेश पानकर. 6 चेंडू 9 धावांची गरज आणि गोलंदाजीवरती आलाय नवयुग संघाकडून जीवन. नक्कीच आपल्या संघाला जीवदान देईल का, जिवंत ठेवील का, अशीच या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल जीवन याला. परंतु स्ट्राईक वरती पोहोचलाय बिग हिटर नागेश पानकर याच्या बॅट मधून आपण पाहणार आहोत एक मोठे फटके या ठिकाणी पाहणार आहोत. 6 चेंडू 9 धावा. क्षेत्ररक्षण मध्ये नक्कीच या ठिकाणी बदल करावा लागेल, कारण दोन्ही देखील हे सलामीचे फलंदाज उन्नवरे फायटर संघाकडून खेळताना एक बिग हिटर म्हणून ज्यांची ओळख आहे असे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये अजूनही आहेत. सलामीला आलेले नागेश आणि अक्षय. आजच्या या स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण ज्यांच्याकडून आपल्या देणगी प्राप्त झालेले असे सन्माननीय आदरणीय रवीजी जाधव साहेब उन्नवरे यांना या ठिकाणी आपण व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय रवींद्रजी जाधव साहेब यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज असेल पुढील गोलंदाजीवरती आलाय जीवन. पाहूया पुढील चेंडू फेकला जातोय. क्या बात आहे, जीवन याच्या पहिल्या चेंडूवरती नागेश पानकरने आता मात्र चेंडू फेकला आहे.
चेंडू गेला सीमारेषे पार, आलाय पुन्हा एक कणकणीत चौकार. ही सलामीची जोडी आहे, ही महत्वाची जोडी आहे. या जोडीला फोडणं हे फार महत्वाचं आहे आणि ते महत्वाची जबाबदारी या ठिकाणी पार पाडावी लागेल जीवनाच्या गोलंदाजीवरती. परंतु मला वाटतं कमी चेंडू या ठिकाणी राखीव चेंडू ठेवून देखील सामना हा या ठिकाणी नक्कीच जिंकेल असा हा उन्नवरे फायटर संघाचे दोन्ही फलंदाज या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 1-4, 14 धावा. संजीवनी जीवन तुला सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव फेकावे लागतील. नागेश पानकर याला रोखून ठेवावं लागेल कारण सामना जिवंत ठेवायचा आहे. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत ठेवायचा आहे. जीवन तुझ्यासाठी, आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी पुन्हा चेंडू होते तुटून पडतोय. नागेश पानकर हवेमध्ये चेंडू होता, चेंडू होते मात्र प्रदीप आलाय. तोपर्यंत चेंडू जाईल का सीमारेषे पार, परंतु तोपर्यंत 2 धावा मात्र नक्कीच धावून घेतल्या. सुंदर रन बिटवीन द विकेट पाहतोय नागेश आणि अक्षय यांच्याकडून आपण पाहतोय. कारण ही महत्वाची लढत आहे मित्रांनो. हा सामना जर आपण विन झालो, हा सामना जर आपण जिंकलो तर पहिल्या सेमीफायनल जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलं जाईल. पुन्हा सज्ज झालाय नागेश. पाहूया सामना संपवेल का या चेंडूवरती. आणि या ठिकाणी पुन्हा आकुड टप्प्याचा चेंडू फेकला होता नागेशसाठी. तोपर्यंत नागेशने 2 धावा मात्र धावून नक्कीच घेतल्या आहेत. परंतु अक्षय धावून पूर्ण करतो का 2 धावा, आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक सांगते धावसंख्या होते 18 धावा. फक्त एका धावेची गरज नागेश पानकर. पाहूया 1 धाव घेईल का. मला वाटतं या ठिकाणी मोठा फटका नक्कीच खेळेल, सामना संपवेल असा हा नागेश पानकर सज्ज झालाय पुढील चेंडू खेळण्यासाठी. 3 चेंडू आहेत आणि एका धावेची गरज. या मोठा फटका आपल्याला पाहायचा आहे. नागेश पानकरच्या बॅट वरून पाहावं लागेल, पाहून घ्यावं. कारण नागेश पानकर याने 1 धाव असताना देखील मोठा फटका खेळलाय आणि चेंडू पाठवलाय सीमारेषे पार. आला एक विजयी षटकार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे उन्नवरे फायटर संघासाठी, कारण हा संघ पोहोचलाय थेट सेमीफायनल मध्ये दाखल झालेला संघ आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये दाखल झालेला संघ आहे उन्नवरे फायटर संघ अ गटातून. आणि यांची लढत पुढील होणार आहे. पहिली सेमीफायनलची लढत 2 संघांमध्ये